चैत्र शुद्ध पौर्णिमा सर्वत्र हनुमान जन्मोत्सव म्हणून साजरी होते। महावीर महाबली हनुमानाने अंजनीच्या उदरी जन्म घेतला। हनुमंताचे संगोपन डोंगरदऱ्यात झाले, तरी ऊर्जाविष्काराची दिशा एकच असते, ती म्हणजे दृष्ट निर्दलन व सज्ज रक्षण। महाबली हनुमान प्रचंड शक्ती संपन्न तर आहेच, त्याचबरोबर बुद्धिमत्ता, वरिष्ठम, वानरमुख्य देखील आहे। अशा या रामभक्त हनुमान यांच्या जन्मोत्सवानिमित्त सिन्नर पोलीस ठाणे आवारातील मंदिरात सुरू असलेल्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा व मंदिर जीर्णोद्धाराची भव्य महाप्रसाद भंडाऱ्याने सांगता करण्यात आली। महाबली हनुमान वायुपुत्र असल्याने मनोवेगाने सृष्टीत संचार करू शकणारे महाधाडसी हनुमंत, कुशल संघटक, कुशाग्र बुद्धीचा राजकारणी व समर्पित ध्येय निष्ठा असणारे देखील भगवंत आहेत। पुत्र कामेष्टी यज्ञातून प्राप्त झालेल्या पायस्थाचा जास्तीचा भाग म्हणजे महावीर हनुमान। त्यामुळे हनुमंतांच्या ठाईच सर्वाधिक नैसर्गिक ऊर्जा आहे। प्रभू श्री रामचंद्रांचे बंधूंचे संगोपन अयोध्यात झाले, तर हनुमंतांचे संगोपन डोंगरदऱ्यात झाले। त्यामुळे ऊर्जेच्या आविष्काराची पद्धत बदलली, परंतु दिशा मात्र एकच होती, ती म्हणजे दृष्ट निर्दलन व सज्जन रक्षण। कर्णाला जशी जन्मतः कवच कुंडले होती, तसेच हनुमंतांना जन्मताच कमरेला कौपिन होते। ते अजन्म ब्रह्मचारी होते। वानरी अंजनीसूत तांबूस फळाच्या इच्छेने सूर्याला पाहणारे, त्यावेळी पुत्राच्या रक्षणासाठी देवराज इंद्र यांनी त्यांच्यावर प्रहार केला होता। अशा या महाबली भीमरूपी महारुद्र हनुमानाचा चैत्र शुद्ध पौर्णिमेला जन्मोत्सव, त्यानिमित्त सिन्नर पोलीस ठाणे आवारातील मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा या धार्मिक सोहळ्याची सांगता भव्य महाप्रसाद भंडारा कार्यक्रमांनी करण्यात आली। यावेळी सिन्नरकरांनी मोठ्या संख्येने या धार्मिक सोहळ्याचा आनंद घेतला। धार्मिक विधीने आकर्षक अशा मूर्तीची स्थापना करण्यात आली। एससी न्यूजसाठी समाधान आव्हाड। सिन्नर पोलीस स्टेशन परिसरातील अतिशय जुना मंदिर असलेलं हनुमान मंदिर, तर या मंदिराची मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा हा पूजा संपन्न झाली व आता मंदिर परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। या दोन्ही विधी अतिशय उत्साहात पार पडल्या। तसेच सर्व सिन्नरकरांना हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। सिन्नर शहरातील सिन्नर पोलीस स्टेशन या भागामध्ये असलेलं पुरातन हनुमान मंदिर आणि शंकराचं मंदिर आणि दत्ताचं मंदिर आहे, तर त्या मूर्तीची नवीन प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी इथल्या हनुमान मूर्ती प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही सगळ्यांनी सहकार्य करून मूर्तीची नवीन स्थापना करण्याचं ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे आज हनुमान जयंती असल्यानिमित्ताने ती प्राणप्रतिष्ठा आम्ही करीत आहोत। त्यानिमित्त आज आम्ही या कार्यक्रमाचा भंडारा ठेवलेला आहे। तरी सिन्नर शहरातील आणि इतर भागातील सर्व नागरिकांनी सदरचा महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती। महाप्रसादाची वेळ आहे 12 ते दुपारी 3 वाजेपर्यंत। सिन्नर शहर पोलीस स्टेशनच्या भागामध्ये खूप पुरातन हनुमान मंदिर, दत्त मंदिर तसेच महादेव मंदिर होते आणि बऱ्याच वर्षापूर्वीची जुनी मूर्ती असल्या कारणाने हनुमानाची मूर्ती व महादेवाची मूर्ती ही वातावरणाने किंवा यांनी थोडीशी जीर्ण झाली होती, भंग झाली होती। त्या अनुषंगाने गावातील सर्व लोकांनी सर्वांनी मिळून हे करून आज नवीन मूर्तीची स्थापना महादेवाची व हनुमानाची मूर्तीची स्थापना केली आहे। तरी सिन्नर शहरातील सर्व लोकांना मी असे आवाहन करतो की आज हनुमान जन्मोत्सवाच्या अनुषंगाने व मूर्ती प्रतिष्ठापनेच्या या अनुषंगाने आज इथं भंडाऱ्याचं आयोजन केलं आहे। तरी सर्व नागरिकांनी, सर्व माता बंधू भगिनींनी यांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं मी हनुमान उत्सव कमिटीच्या वतीने विनंती करतो व 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।